सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. म्हणे अर्जुना परेसी हा भिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परिविषया माझी पतितू झेणे संग कीजे तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगु नाही चित्ती आणि सुखाची आरती हडपे जेना अर्जुना दयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी तो जाण स्थिर बुद्धी जो निरसुनी उपाधी भेद रहित जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत उत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐसी अनवछिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळ गोमटे काही पावे तेणे संतोष तेणे नाभि भवे जो खटवनी नागवे विषादास ऐसा हरिख शोक रहितु जो आत्मबोध भरितु तो पाजाण प्रज्ञायुक्तू धनुर्धरा का कुर्मजिया परिवाई लावेव पसरी ना इच्छावशावरी आपुले आपण तैसी इंद्रिया पैती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता अर्जुनानिक एक सांगे नैके कवतिक या विषयांती साधक त्यजती नियमे श्रोत्रादींद्रियावरती परिरसने नियमून करीती ते सहस्रदा कवयसती विषय जैसी वरी पालवी खुडजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसे निनाश निपजे तो उदकाचे निबळे अधिके जैसा अडवोनी अंगे फाके तैसा मानसी विषयो पोखे रसना येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रस घटे ये जीवन हे न घटे येणे मग अर्जुना स्वभावे ऐसी आहे नियमाते पावे जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाई ते शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती सोहम भाव प्रती प्रकट हे रवी तरी अर्जुना हे आयाने साधना जे रहाटता जतना निरंतर अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मना ते सदा मुठी धरुन्या तेही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाती विवसी फुलवी देखे विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे मगा कळती स्पर्शे इंद्रियाचे ये संधी मन जाये मग अभ्यासा ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे म्हणो न्याय के पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयास्ता सांडुनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवे जो आत्मबोधयुक्त होऊन असे सततू जो माते हृदयातू विसंभेन हे रवी बाह्य विषय तरी नाही तरी मानसी होईल जरी काही तरी साध्यन तुझे हा पाही संसार जैसा का विषाचा लेशु घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करिनाशु जीवितास तैसी या विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जात ध्यायतो विषयांस्पृश संगस्तेषूपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी हृदयी विषय स्मरति तरी निस्संगा हि आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषा जेथ काम उपजला तेथ क्रोधो आधीच आला क्रोधी असे ठेविला सम्मोह सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत
कास्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभंशी प्राणी मग ज्ञानाच केवळ तेणे आपल विजे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया जैसे जात्यंधा बळणे बागे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होय भवे धनु स्मृती भ्रवशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळे उपडे ज्ञान चैतन्याच्या भ्रवशी शरीरा दशा जैशी पुरुषा बुद्धिनाशी होय दे म्हणून न्यायिके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग प्रौढ झाली या त्रिभुवना पुढे शके तैसे विषयांचे ध्यान जरी विषये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवसित म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशते पार्थाणि गये कदरी नाशिले राग द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्याकाशागतू रश्मी करी जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथीसे तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोधाविहीन होऊन तरी विषयातुही काही आपण पेया वाचून नाही मग विषय कवण काही बाधी जरी उदके उदकी बुडिजे काग्नी अंगी पोळिजे तरी विषया संगे आपलविजे परिपूर्ण ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखळ तयाची प्रज्ञा जळ निभ्रांत देखे अखंडित प्रसन्नता थिजेथ चित्ता ते थरी गणे नाही समजता संसार जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया शुधे तृष्णेचा डधरू काहीचे तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे तेथ बुद्ध्या पैसी राहे परमात्मा जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त हे युक्तीची गडसणी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जाणगुणी विषया तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केवी अर्जुना पू आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी न रिगे काही जैसा पापियांच्या ठाई मोक्षू न वसे देखे अग्निमाची धापती तिथे बीजे जरी विरुढती तरी अशांत सुखप्राप्ती घड होऊ शके म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारण इंद्रियांचे दमन ये इंद्रिये जे जे म्हणती तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरीती विषय सिंधू जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुर्वार्ता तरी चुकलाही मागवता पाहू तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला देख दुःखे संसारी म्हणून आपुल्या आपण पेया जरी ये इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी ना तरी छावश्यावरी आपण भेज तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिस देखे भुसदात निदेले तेथे चिजया पाहले आणि जीव जेथ चेले तेथ निद्रित तैसा तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश पार्था आणि कही परी जो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंड जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिक नोहे शतमर्यादा ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता परिन्यून नवे पार्था समुद्र
तैसा प्राप्तिरुद्धी तयासी क्षोभु नाही बुद्धी आणि न पवता न बाधिय धुती सांगे सूर्याच्या घरी प्रकाशु काय वाती वेरी की न लाविजे तरी अंधारी कोंडे देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो गुंतला से अंतरी महासुखी हो जो आपुले निनागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तुके विरंजे पालविणे भिल्लासे जो अमृतासी ठेवितो कैसा कांजी न सेवी दैसा स्वसुखानुभवी न भोगी पार्था नवले पाहिजेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रुद्धी सिद्धी काही प्राकृता ऐसात्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखत तो अहंकारा ते दंडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वाची माझी हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम यातले परब्रह्म नायास जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाकू न शके चित्ता प्रज्ञा तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजय ऐसे कृष्ण वाक्य ऐकले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता मुचियाची का झाले उपपत्ती जे कर्म जाता घवेथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धरू आईला आता प्रश्नो करील भला शंको तो प्रसंग वसे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीन जो आपण पे सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदासू श्रीराम श्रीराम श्रीराम